शुभ सकाळ भावना. तर डिपार्टमेंट ऑफ जस्टिस US अमेरिका याने फाईल रिलीज केले, जे की जॅफ्री एस्टिन हा माणूस होता, ज्याच्याकडे स्वतःच आयलँड होतं, ज्यावर तो मोठ्या मोठ्या लिडर्सना, वर्ल्ड लिडर्सना, डोनाल्ड ट्रम्प असू दे, अजून स्टीफन हॉकिंग, क्लिंटन, ओके, बिल गेट्स, प्लस इलॉन मस्क, मोठे मोठे लिडर, म्हणजे पॉलिटिशियन लिडर प्लस बिझनेसमॅन्स, जे की एकदम पॉवरफुल लोक आहेत, त्यांना तो इन्व्हाइट करायचा त्या आयलंडवर. आणि ते असे असे कृत्य केलेत त्या आयलंडवर की विचार करून माइंड हँग झालाय. तसं ते काय बोलायचं हे पण समजत नाही. कारण की 13-14 वर्षाच्या मुलीवर ते अत्याचार करायचे, आणि बाय मिस्टेकली कोणती मुलगी जर बाळाला जन्म दिलं तर त्या बाळाला ते मारायचे, प्लस त्याचं जे मांस, त्याचं जे गोष्ट आहे त्या बेबीचं, ते ग्राइंड करून बर्गरमध्ये घालून खायचे. तर तुम्ही विचार करू शकता की 2026 मध्ये तर दुनिया खतम व्हायलाच पाहिजे. असे लोक राहतात, इमॅजिन पण नाही करू शकत. आणि त्यांनी नियर अबाउट 30 लाख पेजेस प्लस 2000 व्हिडिओज प्लस 80,000 अँड 300 नियर अबाउट 80,000 असं काहीतरी इमेजेस रिलीज केले, ते पब्लिकली रिलीज केले सगळीकडे. त्याच्यानंतर असे मोठे मोठे नाव समोर यायला लागलेत. मायकल जॅक्सन पण इन्व्हॉल्व आहे यामध्ये. म्हणजे आणि अजून भारतामधले किती जण आहेत हे काही माहित नाही, पण 100% असणार आहेत यामध्ये इन्व्हॉल्व. तर आपण कोणत्या वर्ल्डमध्ये जगतोय हे विचार करूनच अंगावर शहार यायला लागलेत. अजून खूप काही बघायचं आहे. फक्त आत्ता 2026 ची सुरुवात झाली मित्रांनो. आणि या सगळ्यांमध्ये एक शॉकिंग गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, ज्यांना आपण ग्लोबल विलन मानतो ना, ज्यांना आपण हा खूप क्रूर आहे, हा डिस्ट्रॉयर आहे असं समजतो ना, त्या एका पण विलनचं यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि नाव सुद्धा आलं नाहीये.